नमस्कार. नवी मुंबईमध्ये उघडकीला आलेलं प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे. आदर्श म्हात्रे नावाचा आरोपी मेट्रोमोनी साईटवरून महिलांना लक्ष्य करत स्वतःला शास्त्रज्ञ IAS IPS अधिकाऱ्याचा असल्याचं सांगून विश्वास संपादन करत होता. याच्या कोण होत्या टार्गेट? घटस्फोटित महिला, विधवा महिला, आर्थिकदृष्ट्या सक्षम महिला. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं आणि त्यांच्या नावावर 35-40 लाखाचं कर्ज काढायचं, ही त्याची मोडस ऑपरेंडी होती. या हरामखोराला आता नवी मुंबईच्या पोलिसांनी अटक नक्की केली आहे. बेड्या ठोकल्यात. या प्रकरणात काही महिला स्वतः पुढे येऊन त्यांनी तक्रार दिली, तर अजून पण अनेक अशा महिला आहेत की ज्या बदनामीच्या भीतीने पुढे यायला तयार नाही आहेत. मी अशा महिलांना विनंती करते की तायांनो, पुढे या. हे देवाभाऊच्या राज्यामध्ये अशा पद्धतीच्या नालायकांना, हरामखोरांना सूट नाही आहे. तुमच्या तक्रारीमुळे याच्या मागे असणारं जे काही मोठं रॅकेट आहे त्याचा छडा पोलिसांना लावता येईल. या प्रकाराबाबत मी अधिवेशनातही मागणी केली होती. मी प्रश्न विचारला होता की या मॅट्रिमोनी साईट्सना कायद्याच्या कक्षेत आणलं गेलं पाहिजे, त्यांची जबाबदारी निश्चित केली गेली पाहिजे. त्यावेळेला सरकारने सकारात्मक उत्तरही दिलं होतं. आज मी पुन्हा एकदा देवाभाऊंना विनंती करते की या अधिवेशनामध्ये जो मी मांडलेला मॅट्रिमोनी साईट्सचा जो प्रश्न होता त्याच्यावरती लवकरात लवकर काम सुरू करावं आणि आज उघडकीला आलेल्या या प्रकरणाच्या तळाशी जाऊन हे केवढं मोठं रॅकेट आहे, जे काही असेल हे संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करावं. मला विश्वास आहे की देवाभाऊ नक्कीच यावर कठोर कारवाई करतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.